नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 2 मार्च 2026 आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून नदीचं पाणी चालू आहे की बंद आहे आणि इतर योजनेतून सध्याला पाणी किती आहे, बाष्पीभवनाचा वेग किती वाढलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 97.67 TMC म्हणजे जवळपास 20 TMC पाणी एका पाण्याच्या पाळीमध्ये गेलेलं आहे आणि एकूण पाणीसाठा हा 34.01 TMC एवढा राहिलेला आहे. टक्केवारी बघितली तर 63.49% म्हणजे जवळपास 36.5% पाणी आपलं उजनीतून कमी झालेलं आहे आणि बाष्पीभवनाचा वेग वरचेवर वाढत चालला आहे. आधी 5.3 होता, आता नंतर 5.26 झाला, आता 5.38 मिलीमीटरवर उजनी धरणाचा बाष्पीभवनाचा वेग गेलेला आहे. म्हणजे बाष्पीभवनातूनही 4 ते 5 TMC पाणी दरवर्षी जातंच. यावर्षी कदाचित जास्त जाण्याची शक्यता आहे, कारण ऊन मांडण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. सध्याला उजनीतून जो भीमा नदीमध्ये विसर्ग चालू होता, मेन नदीमध्ये जो 3424 होता तो काल परवा दिवशीच बंद केला आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक चालू होतं, तेही आज सकाळी बंद करण्यात आलं आहे. म्हणजे नदीचा पात्रामध्ये जे पाणी चालू होतं ते पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे आणि कालवा परवा दिवशी रात्री बंद केला आहे. आणि सध्याला दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स, सिनेमाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स आणि बोगद्यातून 100 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे 480 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून 3 योजनेच्या माध्यमातून सध्याला चालू आहे. कालवा नदी बंद करण्यात आलेली आहे, पॉवर हाऊसही बंद करण्यात आलेला आहे. आता पुढची पाळी कधी असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांमधून येतोय, परंतु कालवा आतापर्यंत बघितलं तर 42 दिवस कालव्याला पाणी चालू ठेवलं होतं. नदीलाही दोनदा म्हणजे एकदा बंद करून परत पुन्हा एकदा चालू करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे आता पुढची पाळी किमान 1 महिनाभर तरी मिळणार नाही, कारण उन्हाळ्यात जर पाणी पुरवायचं असेल तर पाणी उशिरा सोडलेलं बरं. कारण आता मार्च तर उजडला आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कदाचित पाण्याची पाळी सुटू शकते आणि नंतर मेच्या अखेरपर्यंत. परंतु हा एक अंदाज आहे, कारण कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. वारंवार आपण तेच बोलतोय, परंतु कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कोणत्या तारखेला किती आणि कोणत्या योजनेतून किती पाणी सोडण्यात यावं याचं नियोजन केलं जातं, परंतु अद्यापपर्यंतही नियोजन हे झालेलं नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.